तर आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग गोंदिया यांच्या सौजन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह फुलचूरपेठ गोंदिया, त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गोंदिया, त्याचप्रमाणे कुडवा आणि सोबतच नवीन वसतिगृह तिरोडा यांच्या सौजन्याने संयुक्त विद्यमाने आजच्या या दिवशी 17 जानेवारी 2024 ला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे शाक्यमुनी सम्यक संबुद्ध यांच्या चरणांना माझे त्रिवार अभिवादन। वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे कर्तव्यताला तैसे शिक्षण देणे कर्तव्याचे, असे ग्रामगीतेतून तुम्हा आम्हाला सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करणार राष्ट्रसंत जगद्गुरु विश्ववंदनीय तुकडोजी महाराज। कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातला देव राहिला हृदयात उपाशी, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, घेऊन या सूत्र स्वराज्याचे, असे सांगणारे राष्ट्रसंत विश्वरत्न राष्ट्रसंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज। देश हा आजाद होण्या कोण कोण भांडले, कुणा मिळाली खुर्ची अन रक्त कुणाचे सांडले, दोस्त हो हा न्याय कैसा कुठलीही लोकशाही, कोण झाले शहीद अन पुतळे कुणाचे बांधले, असे म्हणणारे संत श्री सेवालाल महाराज। नाम है मंदिर नाम है मस्जिद, नाम है काबे कैलाश में, मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, असे आपल्या कबीर वाणीतून सांगणारे संत कबीर। जिंकूनी देखील दुनिया सारी सिकंदर ही रडला होता, लाख मोलाचा राजा माझा, 5 सुलतानी सत्तांशी याच मातीत लढला होता, असे कुरवाडी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोडूनी दात ही जात मराठ्यांची, असे ते शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज। पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर अवतरलेली नसून तुमच्या आमच्या शेतकरी कष्टकरी कामकरी लोकांच्या तळहातावर बसलेली आहे, असा विज्ञानवादी सिद्धांत मांडणारे भाषेवर प्रभुत्व मिळवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। गवताच्या एका काडीला महत्व नसून संपूर्ण पेंडीला महत्व आहे, असे एकतेचे उदाहरण देणारे ज्यांच्यामध्ये राजाचे शौर्य आणि ऋषीचे ज्ञान आहे, असे ते आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज। जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लढना सीखो, असे सांगणारे क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा। ज्यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले, असे ते ज्ञानदाते भाग्यविधाते महात्मा फुले। ज्यांनी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून त्यांची पहिली शिवजयंती साजरी केले, असे ते क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले। आणि त्यांच्याच पावलावर पावले चालून स्त्रियांची पहिली शाळा पुणे येथे 1848 ला ओपन करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। एखाद्या परिवारात भावाचे पटत नाही, एखाद्या परिवारात आई वडिलांचे पटत नाही, पती पत्नीचे पटत नाही, तसेच या देशात आपण असंख्य गावाचे लोक राहतो, ते अनेक जाती धर्माचे विविधतेने नटलेल्या देशात राहतो आणि या देशातील सर्व विविधतेने जाती धर्माच्या विभागलेल्या लोकांना एकछत्र आणण्याखाली जे बनलेलं आहे, त्यांना एकछत्रात आणून त्यांना सुरळीतपणे आपल्या देशाचा व्यवहार चालावा याकरिता बनलेला आपला संविधान आणि या अशा संविधानाचे संविधान निर्माते गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, असे सांगणारे भारतरत्न विश्वरत्न दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटविणारे आणि त्या ज्योतीचे वनव्यात रूपांतर करणाऱ्या माझ्या समस्त स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक आणि थोर महापुरुषांना मी ते मानवंदना देऊन आजच्या या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर आज
17 जानेवारी 2025ला इथे जमलेल्या माझ्या सर्व व्यासपीठावरील पाहुणे मंडळींचे मी सहर्ष स्वागत करू इच्छितो. इथे जमलेल्या आमच्या सर्व पालक मंडळी आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली असे ते आमच्या 4ही वसतिगृहाचे मुलं आणि मुली यांचे सुद्धा मी तमाम विद्यार्थ्यांचे मी स्वागत करू इच्छितो. सर्वात आधी आभार प्रदर्शनाकरिता मी आभार व्यक्त करतोय आमच्या 5 जानेवारी 2024ला ज्यांचा कार्यक्रम झाला आपलं, तर त्या कार्यक्रमामध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आणि ज्यांचं आज नंबर आलेला नाही त्यांचं मी सर्वात आधी आभार व्यक्त करतो. कारण जर त्या विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नसता तर आज ज्यांचा पहिला नंबर आला, ज्याचा दुसरा नंबर आला, त्यांचा दुसरा नंबर आलेला नसता. आणि म्हणून मी आधी त्यांचं आभार व्यक्त करतो की ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांचा नंबर आलेला नाही. पुन्हा पुढच्या वर्षी त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावा यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा कौतुक करावं. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीमती कुळमती मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन फुलचूर यांनी आमच्या या कार्यक्रमाला आपला अमूल्य वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचं 4ही वसतिगृहाच्या तर्फे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय श्री संजयजी भांडारकर सर यांनी सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय गोंदिया यांनी सुद्धा आपला कार्यक्रमाला अमूल्य वेळ दिला. त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या स्वरूपात असलेले आमच्या गृहपाल सरांच्या नंतर ज्यांना जे पद द्यायला हवं असे ते आमचे पालकत्व स्वीकारणारे आमचे शेजारी, आमचे काकाजी माननीय श्री गंगारामजी बावनकर सर यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा अधिकारीच व्हावं अशी संकल्पना न बाळगता काही विद्यार्थ्यांनी उद्योजकाकडे लक्ष द्यावं ही संकल्पना मांडली. त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे श्रीमती स्वाती कापसे मॅडम यांनी सांगितले की आपल्या वसतिगृहामध्ये वेगवेगळे सेशन कुळमती मॅडमच्या हस्ते व्हायला पाहिजे. तर आमची विद्यार्थ्यांच्या मते आग्रहाची विनंती राहील की मॅडमनी आमच्या कार्यक्रमाला मान देऊन वेळोवेळी उपस्थित राहावं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमती आशा मेश्राम मॅडम, गृहपाल, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गोंदिया यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर श्रीमती उज्ज्वला तिरपुडे मॅडम, गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन गोंदिया यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला आपली प्रमुख पाहुण्याची उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे कुमारी शारदा एन गोमासे मॅडम, गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तिरोडा यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. आपल्या मुलामुलींना इथे घेऊन कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्याकरिता प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी त्यांचे इथे आभार व्यक्त करतोय. एक चारोळी सांगू इच्छितो. हवा में ताश के घर नहीं बनते, हवा में ताश के घर नहीं बनते, रोने से बिगड़े मुकद्दर नहीं बनते, दुनिया जीतने का हौसला रखो दोस्तों, दुनिया जीतने का हौसला रखो दोस्तों, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनते, कोई सिकंदर नहीं बनते. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी कदाचित आपला आभार प्रदर्शन लांब होत आहे, पण मला वसतिगृहाचं एक वैशिष्ट्य सांगायची इच्छा होत आहे की एखाद्या गावातील व्यक्तीला जरी आपल्या वसतिगृहाचं नाव सांगलं सर, की जसं आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आम्ही या वसतिगृहात राहतो असं जेव्हा आपण सांगतो तर एखाद्या अडाणी पालकाच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव म्हटल्यावर फक्त इथे एक एससी कॅटेगरीचे लोक फक्त वावरत असतील, राहत असतील आणि शिक्षण घेत असतील असं एक मनामध्ये न्यूनगंड असतो. पण मला आपल्या वसतिगृहाचं वैशिष्ट्य सांगू इच्छितो की आपल्या वसतिगृहात फक्त एससी कॅटेगरीचीच मुलं शिकत नाही तर ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी आणि इतर सर्व कॅटेगरीची मुलं या ठिकाणी शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत. आणि हा माझ्या वसतिगृहाचा एक महत्त्वाचा असा वैशिष्ट्य मला वाटतोय. आणि या वैशिष्ट्यपूर्ण वसतिगृहाला चालवणारे आमचे श्री गृहपाल खराबे सर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या वसतिगृहाला सुरळीतपणे पार पाडलं.
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, शिक्षण घेताना शिक्षकाची गरज असते. त्याचप्रमाणे आमच्या वसतिगृहाला श्री धनंजयजी खराबे वार्डन सरांची गरज असते. शेवटी एवढंच सांगीन की आपल्या आयुक्त विनोद मोहतुरे सरांनी आपल्याला यावर्षी आपल्याला ई लायब्ररीचं उद्घाटन करून दिलंय. मागच्या वर्षी ते एकदम अतिशय चांगलं उपक्रम होतं. त्याचबरोबर आपल्याला पिण्याची सुविधाचा थोडासा प्रॉब्लेम व्हायचा, तर ते प्रॉब्लेमचा पण त्यांनी एक मार्ग काढला आणि आरो प्लांट प्रत्येक हॉस्टेलवर लावून दिलं. त्याबद्दल मी चारही वसतिगृहाच्या मार्फत त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि आजचा हा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा आणि स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा इथेच पार पडला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. शेवटी एक सर शायरी आहे सर, बोलून घेतो. अभी सूरज डुबा नहीं जरा सी शाम तो होने दो. लक्ष तुमने का? अभी सूरज डुबा नहीं जरा सी शाम तो होने दो. अरे मैं खुद लौट जाऊंगा वापस, पहले मेरा नाम तो होने दो, पहले मेरा नाम तो होने दो. मुझे बदनाम करने का बहाना ढूंढता है जमाना. अरे मैं खुद हो जाऊंगा बदनाम, पहले मेरा नाम तो होने दो, पहले मेरा नाम तो होने दो. धन्यवाद सर.